नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अभिषेक हा फोनवर सावनीला म्हणत असतो, की जेव्हा मुक्ता त्या अनुजाला घेऊन आली, तेव्हा तर माझा श्वास अगदी वरपर्यंत आला होता. मला खूप भीती वाटत होती, की ही आता काही बोलते की काय? त्याच वेळेला सावनी म्हणते, की "हो, ते मला दिसलंच होतं. काय झालं असतं ना, एका हातावर तुझ्या एका गालावर त्या सागरच्या आईचा हळदीचा हात आणि दुसऱ्या गालावर मुक्ताचा हात. असं घडलं असतं. अरे, तुझी बायको काय डोक्यावर पडलीये का? तिला काही कळत नाही का? अशा सिच्युएशन्समध्ये ती कशाला मध्ये-मध्ये येते?" त्याच वेळेला मग आता तो म्हणतो, की "हो, ती मध्ये-मध्ये आली, परंतु मला खरंच कळत नव्हतं, की अचानक ती कशी आली ते. माझं तिच्याशी बोलणं झालं होतं." त्यावेळेला पुन्हा सावनी म्हणते, की "हो ना, परंतु तू प्रत्येक वेळेला ती मध्ये-मध्ये येतच असते." तेव्हा मग त्यावर अभिषेक म्हणतो, की "तुम्ही काळजी करू नका. आता थोडे-थोडे गेअर टाकत-टाकत आपण आता फायनली आपल्या टप्प्यापर्यंत पोहोचलेलो आहोत, एंडिंगपर्यंत पोहोचलेलो आहोत कसेबसे." तेव्हा मग ती म्हणते, की "हो, कळलंय मला, परंतु त्याच्यामध्येही प्रत्येक सिच्युएशन्समध्ये ॲक्सिडेंट होत होते, परंतु मी त्यातून तुला वाचवत होते आणि मी त्यातून व्यवस्थित तुला बाहेर काढत होते. पण जर तुझी बायको गाडी चालवत असली ना, तर एव्हा ना आपल्या दोघांचंही ॲक्सिडेंट झालं असतं आणि आपल्या दोघांचे फोटो भिंतीवर टांगले गेले असते. लक्षात ठेव." त्याच वेळेला तो म्हणतो, की "नाही, नाही, आता असं काही होणार नाही." तेव्हा मग सावनी म्हणते, की "तू एक काम कर, तुझ्या बायकोला आउट ऑफ द टाउन पाठवून दे. तुला मागे पण मी सांगितलं होतं." तरीही ती पुन्हा आली. तेव्हा मग तो म्हणतो, की "हो, हो, माझी बायको जातच आहे." एव्हाना ती निघालीही असेल. तिचं फ्लाइट होतं. तेव्हा मग सावनी म्हणते, की "हो, मला माहीत आहे तिचं फ्लाइट होतं. मागच्या वेळेला पण तसंच झालं. परंतु काय ना, तुझ्या बायकोला यू टर्न घेण्याची फारच हौस आहे आणि पुन्हा यू टर्न घेऊन ती तिथेच येऊन पोहोचते. म्हणून म्हटलं, की तिला सांग." तेव्हा मग तो म्हणतो, की "हो, हो, सांगतो." मग सावनी म्हणते, "पण तरीही जर ती पुन्हा इकडे आली, तर लक्षात ठेव तुला आणि तुझ्या बायकोला जर ती परत आली ना, तर वर्सोवाच्या त्या समुद्रामध्ये पोत्यात भरून फेकून देईन मी." अशी धमकी आता ती त्याला देते. नंतर तो म्हणतो, की "नाही, नाही, असं काही होणार नाही." आणि अभिषेक घाबरतो. तेव्हा ती म्हणते, की "बरं, चल ठेव फोन." तेव्हा ती म्हणते, की "फक्त मुक्ताच्या उच्चाराने आपला घात करायला नको बस." आणि मग तो म्हणतो, की "काळजी करू नका. माझी बायको माझ्यावर खूप प्रेम करते. ती माझ्या विरोधात एकही शब्द बोलणार नाही." तेव्हा मग आता ती म्हणते, की "बरं, बरं, ठीक आहे. चल आता ठेव फोन." ती सावनी फोन ठेवून देते आणि अगदी नॉर्मल असल्याची ॲक्टिंग ती करत असते. तर इकडे मिहीर हा मिहिकाच्या घरी आलेला असतो आणि तो इकडे-तिकडे बघत असतो. तो कुठेही बसत देखील नाही. त्याच वेळेला आता त्याचे डोळे अगदी इमोशनल झालेले असतात, कारण बऱ्याच दिवसानंतर तो मिहिकाला भेटणार असतो. आता मागे मिहिका आलेली असते. आता मिहिकाला समोर बघितल्यावर ते दोघं एकमेकांकडे अगदी नजरेला नजर देत बघतच राहिलेले असतात. आता मिहीर म्हणतो, की "मिहिका, बोल ना, काय झालं?" तेव्हा मग आता "ते काय आहे ना," असं पटकन मिहिका बोलते. आणि नंतर मग मिहीर म्हणतो, की "अगं, मला तू बोलवलंस ना." तेव्हा दोघांचंही बोलणं अगदी सेम सेम होत असतं. तेव्हा मग दोघंही अगदी आश्चर्याने एकमेकांकडे बघत असतात. मिहिका म्हणते, की "बोल." तेव्हा तो म्हणतो, की "बोल, काय झालं? तू मला इथे बोलवलंयस. काही झालंय का?" मेघाच्या डोळ्यात आता पाणी येतं आणि काय बोलावं, काय नाही हे तिला काहीच सुचत नाही. ती अगदी भावूक झालेली असते. तेव्हा मग मिहीर म्हणतो, की "मिहिका, बोल ना, काय झालं? अगं, कसला त्रास होतोय तुला? तू अशी का मला अचानक बोलावून घेतलंस तडकाफडकी? बोल, काय झालेलं आहे? तुला कोणी त्रास देतंय का? हर्षवर्धन तुला त्रास देत आहे का? तसं असेल तर मला सांग." असं म्हणून आता मिहिकाला तो विचारत असतो. तेवढ्यातच हर्षवर्धन येतो आणि टाळ्या वाजवू लागतो आणि म्हणतो, की "काय? लव्हबर्ड्स मस्तपैकी दोघांच्या गप्पा चालल्यात वाटतं." त्याच वेळेला आता हर्षवर्धनला काहीही उत्तर न देता तो मिहिकाला विचारतो, की "मिहिका, तू मला सांग काय झालेलं आहे? कशाबद्दल तू इतकी नाराज आहेस आणि तुला इतका कसला त्रास होतोय? तुला काय बोलायचं आहे ते मला सांग तू." असं सरळ आता तो तिला विचारत असतो आणि "हा तुला त्रास देतोय का?" असंही तो विचारतो. त्याच वेळेला आता इथे हर्षवर्धन हा तिच्यासमोर येऊन उभा राहतो आणि म्हणतो, की "बोल ना, मिहिका, काय झालं? अगं, तू कशासाठी त्याला बोलवलंस? बोल तरी." असं सगळं तो विचारतो. परंतु मिहिका काहीही बोलायला तयार नसते. तेव्हा आता मिहिकाला बघूनच तो म्हणतो, की "लव्ह बर्ड्स, बोल, बोल मिहिका, जे काही बोलायचं असेल तर बोल." म्हणजे मला वाटतंय, की ते सगळं टू पर्सनल असेल, म्हणूनच मिहिकाला माझ्यासमोर बोलायचं नसेल, असं काहीतरी असेल. "बोल ना मिहिका." असं तो तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला अगदी टॉर्चर करून बोलत असतो. कारण त्याने तिला सांगितलेलं असतं, की काही झालं तरीही मिहीर तुझ्या बाळाला एक्सेप्ट करणार नाही. हे सत्य आणि त्याने सांगितलेलं तिला आठवतं. आणि नंतर तरीही मिहीरला ती काहीच बोलत नाही. त्याच वेळेला आता मिहीरला जे काही हर्षवर्धन करत असतो, मिहिकाच्या खांद्यावर हात ठेवतो, ते अजिबात आवडत नसतं. मग तो खाली मान घालून बोलतो, की "बोल मिहिका, काय झालं? तुला कसला त्रास होतोय? तुला जे काही बोलायचे ते बोल ना."
असं म्हणून तो आता तिला विचारत असतो, परंतु मिहिका तिथे गप्प उभी असते. तर इथे अनुजाला सारखी सारखी मुक्ता फोन करत असते, परंतु तिचा फोन लागत नसतो. आता मुक्ता म्हणते की कुठे असेल ही मुलगी, किती वेळ झाला मी हिला फोन करते, परंतु ही माझा फोनच का उचलत नाहीये. आता मुक्ताला टेन्शन येत असतं, नेमकं काय होणार आहे. आता लग्न होण्याच्या वेळेवर आहे आणि ही अनुजा फोनच उचलत नाहीये. काय घडलं असेल नेमकं काहीच कळत नाहीये. लक्की तर गेलाय मागावर, परंतु अनुजा सापडेल की नाही किंवा ती निघून जाईल, मला तरी असंच वाटतंय की ही अनुजा नक्कीच कुठेतरी निघून जाणार असेल. परंतु इथे एकवीर आईच्या कृपेने लक्की हा अनुजाला घेऊन चाललेला असतो आणि तो ड्रायव्हर बनून, तिच्या गाडीचा ड्रायव्हर बनून निघालेला असतो. त्याच वेळेला इथे आता अनुजा त्याला म्हणत असते की "ओ ड्रायव्हर, चला ना लवकर, मला लवकर एअरपोर्टवर जायचं आहे." त्याच वेळेला मग लक्की म्हणतो की "हो, हो मॅडम, पोहोचवतोच आहे तुम्हाला, काळजी करू नका." तेव्हा मग ती म्हणते की "अहो, हे कुठल्या रस्त्याने घेऊन चाललेत तुम्ही मला? हा दुसराच कुठलातरी रस्ता दिसतोय. चला लवकर." तेव्हा मग तो म्हणतो की "अहो मॅडम, ॲक्चुअली हा शॉर्टकट आहे. मला माहिती आहे, या रस्त्याने ना तुम्ही लवकर पोहोचाल." असं म्हणून तो तिला शांत करत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मिहिकाला वारंवार मिहीर विचारत असतो की "बोल, मी आता इथे आलोय तर मला प्लीज सांग की काय झालंय ते." त्याच वेळेला आता मिहिका ही त्या हर्षवर्धनकडे बघते आणि मग मिहीरला उत्तर देते की "ॲक्चुअली ते काय ना, कोमलचं लग्न ठरलंय ना, म्हणजे कोमलचं लग्न आहे ना, त्याच्यासाठी मला तुझ्याजवळ गिफ्ट द्यायचं होतं." असं बोलून आता ती गप्प बसते. तेव्हा मग आता इथे मिहीर म्हणतो की "काय? तू हे कोमलच्या लग्नाचं गिफ्ट देण्यासाठी फक्त मला इथे बोलवलं होतंस का?" असा प्रश्न त्यालाही पडतो. तेव्हा मग मिहीरकडे बघतच ती म्हणते की "हो, तेच होतं." तेव्हा मग आता इथे तो म्हणतो की "लिटरली मिहिका, तू ह्याच्यासाठी मला इथे बोलवलंयस? नाही, जे काही खरं-खरं आहे ते मला सांग. मिहिका, मला कळतंय की तू काहीतरी माझ्यापासून लपवतेस. जे काही खरं-खरं आहे ते प्लीज माझ्यासमोर बोलून मोकळी हो." असं तो तिला पुन्हा विचारतो आणि त्याच्या त्या बोलण्याने मिहिकाला पुन्हा एकदा थोडंसं अश्रू डोळ्यात यायला लागतात. तेव्हा आता हर्षवर्धन हा मुद्दामच मिहीरच्या समोर येऊन उभा राहतो आणि म्हणतो की "काय? तू माझ्या घरात उभा आहेस आणि तू माझ्या बायकोला विचारतोयस की काय-काय खरं आहे ते मला सांग. आणि तुला कळत नाहीये का ती एकदा जे काही बोलते ते? तिला लग्नाचं गिफ्ट द्यायचं असेल तर तू पुन्हा कशाला तिला त्या गोष्टीत भर पाडतोयस की काहीतरी तुला बोलायचंय वगैरे काय? तू माझ्या घरी उभा आहेस एवढं लक्षात ठेव आणि मिहिका माझी लग्नाची बायको आहे." असं म्हणून मिहीरला तो त्याच्या लिमिटमध्ये राहायला सांगत असतो आणि या सगळ्यांनी मिहिकाला देखील खूप वाईट वाटत असतं. तेव्हा मग मिहीर म्हणतो की "ठीक आहे, जर असंच असेल, इतकंच असेल, जर तुला गिफ्टच द्यायचं असेल तर मी निघतो." असं म्हणून आता तो निघत असतो. तेवढ्यातच पटकन मिहिका येते आणि मिहिका आल्यानंतर त्याच्या हातामध्ये ते गिफ्ट देते आणि म्हणते की "मिहीर, 1 मिनिट थांब. कोमलचं लग्न आहे ना, मला तिथे येता तर येणार नाही, परंतु हे गिफ्ट आहे, हे गिफ्ट घे." असं म्हणून ती त्याच्या हातामध्ये कोमलचं गिफ्ट असं म्हणून देते आणि तो तिथून गपचूप निघून जातो, काहीही बोलत नाही. आणि अशा प्रकारे आता हर्षवर्धन मध्ये आल्यामुळे मिहिकाला मिहीरशी काहीही बोलता आलेलं नसतं आणि त्याचाही तिला आता खूप वाईट वाटत असतं. परंतु आता हर्षवर्धन हा मिहिकाच्या त्या सिच्युएशनवर हसत असतो आणि हे पाहून मिहिकाला देखील खूप राग आलेला असतो. मिहिका आता त्याच्याकडे रागाने बघत असते आणि त्याच वेळेला आता हर्षवर्धन हा गप्प उभा असतो. मिहिका ही तिथून निघून जाते, कारण शेवटी मिहीरशी तिला बोलताच आलेलं नसतं आणि या सगळ्याचं आता इथे मिहीरला जाताना पाहून आणि मिहिकाला असं त्रासताना पाहून हर्षवर्धनला खूपच मजा येत असते. आता इथे सागर रूममध्ये येतो आणि म्हणतो की "मुक्ता, काय झालं? तुम्ही त्या अनुजाला कॉल लावलात की नाही? ती सापडली की नाही?" तेव्हा मुक्ता म्हणते की "नाही ना. अहो सागर, मी भरपूर तिला फोन लावण्याचा प्रयत्न करते, परंतु तिचा फोनच लागत नाहीये, ती फोनच उचलत नाहीये." त्याच वेळेला आता इथे सागर म्हणतो की "मुक्ता, अहो तुम्ही हे काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? तिथे लग्न लागण्याचा मुहूर्त जवळ आलाय. आता लग्न होईल एव्हा ना त्यांचं वऱ्हाड येत असेल आणि आपण तर अजूनही अजूनही तसेच शांत." "नाही, मी आता शांत बसणार नाही. मी जाऊन हे लग्न मोडणार." तेव्हा मुक्ता म्हणते की "सागर, प्लीज असा काही चुकीचा निर्णय घेऊ नका. प्लीज थोडा वेळ धीर धरा, शांत व्हा. आपण प्रयत्न करतच आहोत ना. काळजी करू नका. प्लीज काही ना काहीतरी मार्ग सापडेल. पण जर आपण असं करायला गेलो तर कोणी आपल्यावर विश्वास ठेवणार नाही. प्लीज थोडा वेळ शांत व्हावूया आणि लकी मागावर गेलाय. नक्कीच तो काहीतरी शोधेल." असं ती म्हणते. त्यानंतर आता इथे लकी हा दुसऱ्या पत्त्यावरती त्या अनुजाची गाडी घेऊन चाललेला असतो आणि ती गाडी आता सुरूच असते. अनुजा मात्र सारखी-सारखी वैतागत असते. काय होणार काय नाही ती सारखी कंटाळत असते. ती म्हणते की "अहो, हे काय करताय तुम्ही? ही कुठल्या रस्त्याने तुम्ही माझी गाडी नेताय? अहो, एअरपोर्टला जाण्याचा रस्ता तर दुसऱ्या दिशेने आहे. तुम्ही का नेता इथे?" तेव्हा मग लकी म्हणतो की "अहो मॅडम, असं काय करताय? अहो, हा शॉर्टकट आहे. तुम्हाला मी सांगितलं ना, मी लवकरात लवकर तुमची गाडी पोहोचवतो. तुम्ही अजिबात काळजी करू नका." त्याच वेळेला आता इथे
त्यानंतर आता इथे लकी हा गाडी थांबवतो. अनुजा म्हणते, की "हे काय केलंत? तुम्ही गाडी अशी मधल्या रस्त्यातच का थांबवली?" तेव्हा लकी म्हणतो, की "मॅडम, अहो गाडी बंद पडली आहे. मी काय मुद्दाम थांबवलेली नाहीये. थांबा मला बघू दे." तेव्हा ती म्हणते, की "काय आहे तुमची खटारा गाडी? हो मला लवकर त्या लोकेशनवर पोहोचायचं आहे. मला एअरपोर्टला जायचं आहे आणि तुमची गाडी." तेव्हा मग तो म्हणतो, की "मॅडम मला जरा 5च मिनिटं द्या. मी लगेच चेक करतो. तुम्ही काळजी करू नका." असं म्हणून लकी गाडीतून बाहेर पडतो आणि ती गाडी आता तो चेक करायला लागतो. आणि मग गाडी चेक करताना अनुजा त्याला ओरडत असते, की "बघा, प्लीज जरा लवकर बघा. अहो 2 मिनिटं तर होऊन गेली." तेव्हा लकी म्हणतो, की "हो, हो मॅडम, मी बघतच आहे. तुम्ही काळजी करू नका." असं म्हणून तो आता गाडी चेक करत असतो. त्याच वेळेला आता गाडी चेक करण्याचं नाटक करतच आता लकी हा मुक्ताला मेसेज टाकत असतो आणि सारखी-सारखी अनुजा ही मोबाईल बघत असते, की किती वाजलेत आणि ती कंटाळत असते. त्याच वेळेला आता इथे लकी हा मुक्ताला लोकेशन आणि मेसेज पाठवत असतो. त्याच वेळेला आता मुक्ता म्हणत असते, की "सागर काळजी करू नका. सगळं काही व्यवस्थित होईल. मला तरी असं वाटतंय, की एव्हाना लकीच्या हाती नक्कीच काहीतरी लागलं असेल." सागर म्हणतो, की "नाही मुक्ता, मला खरंच खूप भीती वाटते. आपली वेळ हातातून निघून चालली आहे. काय करायचं मला काही कळतच नाहीये." तेवढ्यातच आता मुक्ताच्या मोबाईलवर लक्कीचा मेसेज येतो, "वहिनी या लोकेशनवर लवकर ये. अनुजा माझ्यासोबतच आहे." तेव्हा मुक्ता म्हणते, की "हे बघा सागर, लकीचा मेसेज आलेला आहे, की अनुजा त्याच्यासोबतच आहे. मग मला तिकडे गेलं पाहिजे. आता नक्कीच मला काहीतरी ती मदत करेल." तेव्हा सागर म्हणतो, की "मुक्ता, तुम्ही प्लीज एकट्या जाऊ नका. मी तुमच्यासोबत येतो." तेव्हा मुक्ता म्हणते, की "नाही, नाही सागर, आपण जर दोघीजणी असे या समारंभातून निघून गेलो, तर मग प्रॉब्लेम निर्माण होईल. असं बरोबर दिसणार नाही. त्यामुळे मी जाते आणि लकी आहे ना माझ्यासोबत. तुम्ही काळजी करू नका." तेव्हा सागरला मुक्ताची खूप काळजी वाटत असते. सागर म्हणतो, की "मुक्ता." तेव्हा मुक्ता म्हणते, की "प्लीज घाबरू नका सागर. मी आहे ना, मी सगळं व्यवस्थित करेन आणि तुमच्यासारख्या नवऱ्याचं प्रेम माझ्यासोबत असताना मला काही होणार आहे का? नाही, मला काही होणार नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका." असं म्हणून आता सागर आणि मुक्ता एकमेकांना मिठी मारतात आणि सागर हा मुक्ताला शांत करत असतो आणि मुक्ता देखील त्याला शांत करते, की "मला काहीही होणार नाही." तेव्हा आता मुक्ता म्हणते, की "सागर, चला मी निघते, मला निघायला हवं. तुम्ही फक्त इथली सिच्युएशन हँडल करा." असं म्हणून मुक्ता आता घाईघाईत तिकडून निघून जाते. त्याच वेळेला आता इथे अनुजा म्हणत असते, की "मी अभिषेकला कॉल लावू का? गाडी अजून चालू होत नाही." तेव्हा आता लकी म्हणत असतो, की "अहो कशाला कोणाला कॉल लावताय? मी सांगितलं ना तुम्हाला." तर आता अनुजा वैतागलेली असते. त्यानंतर आता अनुजा वैतागतच गाडी बाहेर निघते आणि म्हणते, की "बस झालं. नाही, आता मी आणखी वेळ थांबू शकत नाही. मला निघायलाच हवं. मी दुसरी कॅब करते. तुम्ही फक्त माझं सामान जरा मला बाहेर काढून द्या." तेव्हा लक्की म्हणतो, की "नाही मॅडम, तुम्ही अशी कॅब सोडू शकत नाही. अर्ध्या रस्त्यावर तुम्हाला याच कॅबने यावं लागेल." तेव्हा अनुजा म्हणते, की "ही कसली जबरदस्ती आहे तुमची? नाही म्हणजे तुमचीच कॅब घ्यायची. अहो तुमच्याच कॅबमध्ये बसले होते मी. परंतु ती गाडी बंद झाली. त्याला मी काय करणार आहे? मला तुमच्या या गाडीत बसण्यापेक्षा मला माझी एअरपोर्टची फ्लाइट महत्त्वाची आहे. म्हणून मला दुसऱ्या कॅबमध्ये जाऊ दे. मी त्या कॅबने जाईन आणि वेळेवर पोहोचेन. तुम्ही कसे पोहोचवणार आहात मला?" तेव्हा लकी म्हणतो, की "अहो नका काळजी करू. आपली गाडी रिपेअर झाली ना, की तुम्हाला मी अगदी शॉर्टकटने तिथपर्यंत पोहोचवतो. तुमची फ्लाइट मिस होणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा." असं आता इथे लकी हा तिला म्हणत असतो. आणि त्याच वेळेला आता लकी म्हणतो, की "थांबा, थांबा. मी अजून दुसरीकडे चेक करतो." आता लगेच ती म्हणायला लागते, की "नको प्लीज तुम्ही माझी ही डिक्की खोला. मला माझं सामान घेऊ दे." अनुजा म्हणते, की "काय चाललंय तुमचं? चला बाजूला व्हा." तेव्हा लकी म्हणतो, की "फक्त 2च मिनिटं द्या. 2च मिनिटं." तेव्हा मग आता लकीला ती म्हणते, की "तुम्ही आणखी 2 मिनिटं बोलून किती थांबवणार आहात?" तेव्हा मग आता मुक्ता म्हणते, की "नाही, आता थांबवणार आहे. थांबवणार नाही, आता योग्य वेळ आलेली आहे." असं म्हटल्यावर आता इथे मुक्ता आलेली असते आणि अनुजा तिच्याकडे बघतच राहिलेली असते. आता अनुजाच्या लक्षात आलेलं असतं, की हा सगळा जो खेळ आहे या दोघांनी केलेला आहे. त्याच वेळेला आता लकी हा स्वतःचा मास्क काढतो आणि मुक्ताबाईंनी आली म्हणून तो अगदी निर्धास्त झालेला असतो. त्याच वेळेला अनुजाला मोठा धक्का बसतो, की हे सगळं जे काही कारस्थान आहे या दोघांनी केलेलं आहे. तेव्हा अनुजा म्हणते, की "वाटलंच होतं मला. काहीतरी करणारच तुम्ही. मला वाटलंच होतं, की काहीतरी नक्कीच यामागे तुमचाच डाव असणार आहे. तुम्ही हे सगळं का करताय? का माझ्या सारख्या-सारख्या मागे लागलेले आहात? तुम्हाला काही कळत नाहीये का?" तेव्हा मग आता इथे मुक्ता म्हणते, की "हे बघ, तुला जे काही वाटतंय ना, ते अत्यंत चुकीचं आहे. तू जो काही समज करून घेतलायस ना, तो अगदी चुकीचा आहे लक्षात ठेव." आणि इथे लकीचा आणि मुक्ताचा डाव तिला कळलेला असतो. तर शेवंता मावशी आणि इंद्रा या दोघीजणीही अभिषेकचं आलेलं वऱ्हाडाचं स्वागत करण्यासाठी पुढे आलेले असतात. तर स्वाती ही छान तयार झालेली असते. आता अभिषेकच्या बाजूने त्याचे 2-3 कुठलेतरी मित्र येतात आणि इंद्रा त्याची ओवाळणी करत असते. सगळेजण अगदी आनंदाने त्यांच्याकडे बघत असतात.
त्याच वेळेला आता शेवंता म्हणते की "वा गं वा! कसला हँडसम दिसतोय अभिषेक, आपल्या कोमलचा नवरा." तेव्हा मग आता इथे इंद्रा म्हणते की "ए गप गं, माझ्या जावयाला नजर लावू नकोस." असं म्हणून आता ती तिच्याकडे बघून हसत असते. त्यानंतर आता सगळेजण खुश असतात. आपली लाडकी सई माऊ त्याचप्रमाणे आदित्य सगळेजण आनंदात त्यांच्याकडे बघत असतात. तेव्हा आता इंद्रा ही अगदी कौतुकाने तिच्या जावयाचं म्हणजेच अभिषेकचं औक्षण करत असते. तेव्हा इंद्राला ती म्हणते की "चांगली ओवाळ, चांगली ओवाळ. आपल्या सगळ्या जावयावरची दृष्ट निघून जाऊन देत." असं म्हणून ती तिला चांगली ओवाळायला सांगत असते. आणि "बघ बघ आमचे जावई बापू लाजतायत बघ कसे." असं म्हणते. तेव्हा आता इंद्रा म्हणते की "गप ग, किती तू त्यांची मस्ती करशील, मस्करी करशील." त्यानंतर शेवंता पण हसायला लागते. आणि त्यावर आता हे सगळं होत असताना इंद्रा म्हणते की "जावई बापू, आतापर्यंत जे काही घडलं त्याबद्दल आम्हाला माफ करा आणि मनात काही चुकीचं ठेवू नका." तेव्हा मग आता अभिषेक म्हणायला लागतो की "अहो मावशी, तुम्ही असं का बोलताय? तुम्ही मला माझ्या आईसारखे आहात आणि माझी आई तुम्ही आणि माझं हे सगळं कुटुंब आहे. तर मग मला सांगा, की स्वतःच्याच कुटुंबावर असं किती वेळ कोणी राग धरून ठेवू शकतं? नाही, माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल असा कोणताही राग किंवा अडी नाहीये. अजिबात काळजी करू नका. आपण हा सगळा समारंभ व्यवस्थित पार पाडूया." तेव्हा असं म्हटल्यावर आता इंद्रा तर मात्र खूपच खुश होते आणि इंद्राला अगदी समजूतदार जावई मिळाला आहे म्हणून शेवंत आणि बाकीचे सगळेजण तिचे कौतुक करू लागतात. त्याच वेळेला आता इंद्रा म्हणते की "बरं, चला, चला, सगळेजण चला आतमध्ये चला आणि नाश्त्याची पाण्याची सोय केलेली आहे, चला आतमध्ये." आता इथे त्या अभिषेकचा जो काही नकली मुखवटा असतो, तो सागर बघत असतो आणि ते पाहून त्याला खूप राग येत असतो. नंतर आता इथे इंद्रा म्हणते की "बरं, चला जावई बापू आतमध्ये चला." आणि सागऱ्या, "अरे सगळ्यांच्या नाश्त्याचं बघ, दूध आणि केळी आण. अरे सगळं काही मीनीच बघायचं आहे काय?" तेव्हा आता लगेच सागर म्हणतो की "हो, हो मम्मी, काळजी करू नको, सगळ्यांना बसव. नाश्त्याची सगळी वगैरे सोय झालेली आहे." असं म्हणून आता सागर हा त्यांना बसायला सांगतो आणि इंद्रा मात्र आनंदाने हे सगळं बघत असते. त्याच वेळेला शेवंता म्हणते की "अगं इंद्रे, हे बघ सगळी मस्त छान तयारी झालेली आहे. आता आपल्या कोमलचं आज लगीन होणार आहे." असं म्हणून सगळेजण खुश असतात आणि अभिषेककडे बघत असतात. इंद्रा ही शेवंताला म्हणत असते की "हो गं, अगं तुला माहितीये का, लाखात एक जावई सापडला आहे मला. अगदी गुणी जावई आहे माझा. कुठेही शोधून पण सापडणार नाही असा जावई आहे. चला रे चला." असं म्हणून आता सगळ्यांना इंद्रा ही घेऊन चाललेली असते. त्याच वेळेला आता सगळ्यांना ती जाऊन बसवते आणि सागर हा मात्र विचार करत असतो की किती नौटंकी आहे हा, कितीही काही खोटारडेपणा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु याचा लवकरात लवकर पर्दाफाश होणार. मुक्ता गेल्या आहेत तर हे लवकरच सगळं सिद्ध होणार. परंतु तो त्याचा जो काही रागावलेला चेहरा असतो तो नॉर्मल करतो, कारण त्याला काही दाखवायचं नसतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे मुक्ता ही तिला समजावण्याचा प्रयत्न करत असते. आता मुक्ता ही अनुजाला म्हणत असते की "हे सगळं का करतेस तू? थांबव हे सगळं, हे तुझ्या हातामध्ये आहे. अगं, तू तुझ्या नवऱ्याला थांबव." तेव्हा ती म्हणते की "हे काय बोलताय तुम्ही? तुम्हाला कळतंय का? कालच मला म्हणालात ना तुम्ही की अभिषेक तुझा मित्र आहे. मग आज आज हे सगळं काय चालू आहे? तुम्ही हळदीचे सगळे मान मला दिलेत, परंतु आज पुन्हा हे सगळं." तेव्हा मुक्ता म्हणते की "हे बघ, तुझं जे काही खरं रूप आहे ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मलाही माहिती आहे. परंतु काल तू काहीच कसं बोलली नाहीस याचंच मला आश्चर्य वाटलं. अगं, अजूनही तू का सगळ्यांसमोर खोटं बोलतीयेस? का नवऱ्याला साथ देतेस? अगं, त्याच्या खोट्यारडेपणामध्ये भागीदार होऊ नकोस. तू त्याला हळद कशी लावू शकलीस मला तेच कळलं नाही. एकेकाळी तुझी उष्टी हळद ही त्याची उष्टी हळद ही त्याला लागली असेल, बरोबर ना? मग आज तू असं कसं केलं? तुझं मन कसं दजावलं? त्याची उष्टी हळद तू आमच्या कोमलला कशी लावू शकलीस? तुला ते करताना काहीच वाटलं नाही का? ज्या सगळ्या लग्न पद्धती, जे सगळे रिच्युअल्स तुझ्याबरोबर झाले होते, ते सगळे कोमलबरोबर आणि अभिषेकबरोबर होत होते. मग त्याचा तुला काही फायदा पडला नाही का?" तेव्हा मग ती गप्प उभी असते, काहीच बोलत नाही. तेव्हा मग मुक्ता म्हणते की "पडला. फरक पडला तुला. कारण तुझा चेहरा मी बघितला. जेव्हा तू कोमलला उष्टी हळद लावत होतीस आणि अभिषेकला सगळेजण हळद लावत होते, त्यावेळेला तुझा पडलेला चेहरा पाहिला मी. आणि तेव्हाच मला समजलं की तुझं अभिषेकवर खूप प्रेम आहे. परंतु त्याने या अडकवलेल्या एका वचनामध्ये तू स्वतःला अडकवून टाकलेस आणि मग तू खरं बोलत नाहीये. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, हे बघ अनुजा, अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुला हे सगळं खरं सगळ्यांसमोर सांगावं लागेल. नाहीतर वेळ निघून गेलेली असेल आणि तुझा संसार मात्र मोडलेला असेल. अगं, जर तुला तुझ्या नवऱ्याचं भलं करायचं असेल तर प्लीज त्याला या खोट्या गोष्टींमध्ये अडकवू नकोस. अगं अनुजा, एवढी हिंमत आहे तुझ्यामध्ये, की तू हे सगळं करू शकते. तू तुझ्या नवऱ्याचं जी काही हळद आहे त्याला लावू शकते. परंतु ही हिंमत दुसऱ्या ठिकाणी दाखव ना. ही हिंमत तू चुकीच्या ठिकाणी दाखवू नको. अगं, जर तू हिंमत करून काल ती हळद थांबवली असती, तर आज अभिषेक तुझ्यासोबत असता.
परंतु तू तसं केलं नाहीस. हीच तर वेळ असते ना, आपली हिंमत ही योग्य ठिकाणी वापरायची असते आणि आपली मेहनत देखील. आणि ते तसं करून योग्य ठिकाणी वापरूनच स्वतःचं भलं करता येतं. त्याचबरोबर आपल्या जोडीदाराचं देखील भलं करता येतं. परंतु तू नाही, तसं केलं नाही. तू त्याला आणखीनच चुकीच्या दिशेने मार्ग दाखवला. म्हणजे त्याच्या चुकीच्या दिशेत तू त्याला साथ दिली. एके ठिकाणी सावित्री होती, जी सावित्री आपल्या यमाकडून आपल्या नवऱ्याचे प्राण आणले आणि ते प्राण आणून तिने आपल्या नवऱ्याचा जीव वाचवला. परंतु एकीकडे तू आहेस, जी तुझ्या नवऱ्याच्या चुकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये तू त्याची साथ देतेस. हे जे सगळं काही करतेस, ते खूप चुकीचं करतेस. मी हे तुला फक्त माझ्यासाठी सांगत नाहीये. हे मी सगळं सांगते ते फक्त कोमलचं सगळं आयुष्य वाचवण्यासाठी आणि तुझा संसार वाचवण्यासाठी. तुमच्या दोघींसाठी मी हे सगळं तळतळीने सांगते. परंतु तुला हे कळतच नाहीये. अगं, आज काय होईल, अभिषेक तिच्याशी लग्न करेल. कोमलचं आयुष्य उद्ध्वस्त होईलच, परंतु तुझा पण संसार मोडला जाईल. तुझ्या लक्षात येतंय का? केवळ पैशासाठी हे सगळं अभिषेक करतोय, हे कितपत योग्य आहे? तुला काही समजतंय का? आणि जर तरीही तू हे सगळं केलंस तर मात्र काय होईल याचा विचार करतेस? तुला आयुष्यभर या सगळ्याचा पश्चाताप करावा लागेल, की गाडी माझ्याबरोबर उभी होती. तुला आम्ही दोघंही सांगत होतो, की चल हे सगळं थांबवूया आणि हा सगळा प्रकार थांबवून आपण 2 आयुष्य वाचवूया. परंतु तू ऐकली नव्हतीस आणि या सगळ्याचा तुला पश्चाताप होईल, जेव्हा तुझा संसार पूर्णपणे मोडलेला असेल. आणि जर तुला खरंच याबद्दल काही वाटत नाहीये, जर अभिषेक हा तुला नवरा म्हणून नकोच आहे, तुला असा दुसऱ्याला देऊनच टाकायचा आहे, तर मग तू हे मंगळसूत्र तरी कशाला घरात घालतेस? असं म्हणून मुक्ता आता सरळ जाऊन अनुजाच्या मंगळसूत्रावरच हात घालते. तर इकडे सागर हा अभिषेकला नाश्ता वगैरे देत असतो आणि जणू काही घडलंच नाहीये असं दाखवत असतो आणि त्याच्याशी अगदी गोडी गुलाबीने गप्पा देखील मारत असतो. मग सावनी तिथे येते आणि सावनी आल्यावर तिला हे सगळं पाहून खूपच आनंद होतो. सावनी विचार करते की वा, सागर चक्क त्या अभिषेक बरोबर छान गोडी गुलाबीने गप्पा मारतोय. एक काळ असा होता ज्यावेळेला या अभिषेकला कानाखाली वाजवून हे सगळ्या जणांनी धक्के मारून घराच्या बाहेर हकलून दिलं होतं. परंतु आजचा दिवस असा आहे जिथे अभिषेकचं फायनली कोमलशी लग्न होतंय आणि हा सागर त्याच्याबरोबर अगदी प्रेमाने बोलतोय, त्याची विचारपूस करतोय. हे सगळं सावनी तुझ्यामुळे झालंय. खरं तर सावनी, तुलाही या घरातून धक्के मारून बाहेर काढलेलं, परंतु तुझ्या हुशारीने आणि तुझ्या चलाक बुद्धीने तू पुन्हा सगळं काही मिळवलं आणि या घरात आलीस. हे बघ सावनी, हे सगळं काही होतंय एकदा की कोमलचं आणि अभिषेकचं लग्न लागलं ना, की मात्र या सगळ्यांचा वाईट काळ सुरू होणार आहे. हीच मजा तर मला बघायची आहे. आणि आता ही सावनी पण आज, म्हणजे मी इथे आज अगदी हुशार बुद्धीने मिरवत आहे, ते सगळं फक्त माझ्या टॅलेंटवर घडतंय. आणि हे सगळं होतंय ना, ते खरंच खूप मजा वाटते. हे सगळे अगदी वेड्यासारखे या अभिषेकच्या मागे पुढे करत आहे. पण तू यांना कोणाला काय माहिती आहे की कोमलला कोणत्या दरीमध्ये ढकलताय तुम्ही? त्यानंतर आता मुक्ताकडे ती बघण्याचा प्रयत्न करत असते. सागर तर दिसतोय, परंतु मुक्ता कुठेच दिसत नाही. त्याच वेळेला आता इथे सावनी म्हणते की मुक्ता गेली तरी कुठे? मुक्ता इथे अनुजाकडे असते. मुक्ताने अनुजाचं मंगळसूत्राला धरलेलं असतं आणि ती म्हणते की जर तुला काहीच वाटत नाही तुझ्या अभिषेकबद्दल, तुला जर तुझा नवरा असाच कोणाला तरी देऊन टाकायचा असेल, तर मग हे मंगळसूत्र पण नको ना घालूस गळ्यात. अगं, या मंगळसूत्राची काय किंमत आहे तुला? आहे ना किंमत, म्हणून तर माझा हात धरलास ना आता. पण अनुजा विचार कर. अगं, या मंगळसूत्रासाठी किती काय काय केलं असशील. हे मंगळसूत्र तू त्याच्या नावाचं घालतेस आणि मिरवतेस ना, मग हे का वागतेस? थांबव हे सगळं. अगं, जर तुझं त्याच्यावर खरंच प्रेम असेल तर तुझं खरं प्रेम थांबवेल त्याला, या सगळ्या चुका करताना थांबवेल. परंतु जर हे बघ अनुजा, ही वेळ हातातून निघून गेली तर आपण काहीही करू शकत नाही. तुला पश्चाताप करण्याशिवाय काहीही दुसरं उरणार नाही. विचार कर अनुजा, विचार कर. अगं, तू तुझ्या नवऱ्याला या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढू शकतेस. फक्त तुझा एक निर्णय ठरू दे आणि हे सगळं थांबणार. बघ, माझ्या कोमलचंही आयुष्य वाचेल, तुझंही आयुष्य वाचेल. अगं, तू तुझा सुखाचा संसार करू शकशील जर अभिषेकला या सगळ्यातून वाचवशील. अगं अनुजा, मी जे काही बोलतेय त्याचा विचार कर. नको राहूस त्या भीतीमध्ये की ते काहीतरी चुकीचं घडवेल. आत्ता तुला स्वतःचा निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. स्वतःचा असा योग्य तो डिसिजन घेण्याची तुला वेळ आलेली आहे अनुजा. आज जर काही केलं नाहीस ना, तर मात्र आयुष्यभर तशीच राहतील. पश्चाताप करण्याशिवाय तुझ्या हातामध्ये काहीही उरणार नाही. असं आता इथे मुक्ताही तिला बोलून दाखवत असते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ते अनुजा म्हणत असते की तुम्ही काही करा, परंतु मी माझ्या नवऱ्याशिवाय, म्हणजेच माझ्या नवऱ्याच्या बद्दल मी एकही शब्द चुकीचा बोलणार नाही. त्याच वेळेला आता इथे मुक्ता खूपच वैतागलेली असते आणि मुक्ता तिला म्हणते की चुप्प बस, काहीही बोलायचं नाही. आणि तिला ती ओरडल्यानंतर तिथे अनुजा गपचूप बसलेली असते. त्यानंतर आता इथे मुक्ताही त्या अभिषेकला कॉल लावते आणि कॉल लावून म्हणते की हे बघ, मी तुझ्या बायकोला अनुजाला किडनॅप केलेलं आहे.
त्याच्यामुळे लक्षात ठेव, जर तुझ्या बायकोला सुखरूप बघायचं असेल, तिची वाईट अवस्था होऊन द्यायची नसेल, तर मग मात्र तुला कोमलशी लग्न मोडावं लागेल. आमच्या कोमलशी लग्न करू नको. त्याच वेळेला आता इथे अभिषेक म्हणत असतो, की तुम्हाला जे काही करायचं ना, ते तुम्ही करा. त्या अनुजाचं काही करा, मला काहीही फरक पडत नाही. पण मात्र मी लग्न मात्र कोमलशीच करणार. आता त्याचा हा आवाज आता अनुजाला तिने ऐकवलेला असतो आणि जेव्हा असं अनुजाच्या बाबतीत तो बोलतो, तेव्हा अनुजाला मात्र खूप भीती वाटू लागते आणि काय बोलावं काय नाही हे तिला काहीच कळत नाही. आता मुक्ताने आता अनुजासमोर त्याचा खरा चेहरा आणलेला असतो आणि हे पाहिल्यानंतर अनुजाला भीती वाटते. अनुजा म्हणते की मी तुम्हाला काय समजत होते आणि तुम्ही काय निघालात. खरंच तुम्ही खूप चांगले आहात. मी तुमच्यावर खूप गैरसमज करून चुकीचे आरोप केले. परंतु नाही, आता नाही, आता मी काहीही चुकीचं घडू देणार नाही. मी त्या अभिषेकला आता सोडणार नाही. त्या अभिषेकचा पर्दाफाश केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. चला आपण जाऊया. मला त्या अभिषेकचा मुखवटा सगळ्यांसमोर काढायचा आहे आणि आता त्या अभिषेकची काही खरं नाही. हे लग्न मी मोडणार म्हणजे मोडणारच, असं आता इथे अनुजा ही मुक्ताला बोलून दाखवते. आणि त्याच वेळेला आता इथे मुक्ताला या सगळ्याने जबरदस्त धक्का बसतो की चक्क अनुजा तिच्या बाजूने झाली. आता या सगळ्यामध्ये अनुजा ही मुक्ताची कशी साथ देणार? मुक्ता आणि अनुजा मिळून दोघीजणीही लग्नामध्ये जाऊन त्याचा पर्दाफाश करणार का? किंवा पुन्हा एकदा सावनी ही मुक्ताच्या मार्गामध्ये अडथळे आणून मुक्ताने हातामध्ये म्हणजे सागरने दिलेलं जे काही डिजिटल वॉच आहे ते मुक्ताची मदत करणार का? हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.